मागील 2 दिवसांपासून अमरावती जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा संततधार पावसाला सुरुवात झालेली आहे। आज सकाळपासून जर आपण पाहिलं तर अमरावती जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये संततधार पावसाने जी आहे ती सुरुवात केलेली आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो, मी अमरावती शहरामध्ये सध्या या ठिकाणी सकाळपासून जे आहे ते पावसाची रिपरिप या मुळे जे आहे ते पाहायला मिळत आहे। त्यामुळे सकाळी जी गर्दी रोडवर स्थिती गर्दी सध्या आपल्याला दिसत नाही। सकाळची वेळ आहे, अनेक चाकरमाने जे आहे ते नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर पडत असतात, परंतु सतत पाऊस सुरू असल्याने याचा फटका जो आहे तो चाकरमान्यांना देखील पडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी अजूनही पावसाच्या धारा ज्या आहेत त्या सुरू आहेत। धरण क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं तर या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे। पश्चिम विदर्भातील सर्वात मोठा अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणात जर पाहिलं जवळपास 98% इतका जलसाठा जो आहे तो शिल्लक पडलेला आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं 3 ते 4 दिवसांपूर्वी 13ही दरवाजे या धरणाचे सोडलेले होते। आता कुठेतरी जर आपण पाहिलं 7 दरवाजे या धरणाचे सुरू आहेत। त्यातून वर्धा नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर विसर्ग सोडलेला आहे आणि दुसरीकडे संततधार पावसामुळे जर आपण पाहिलं तर शेतीची कामे जी आहेत ती मोठ्या प्रमाणावर रखडलेली आहेत। दुसरीकडे जर आपण पाहिलं या पावसामुळे सोयाबीन पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। त्यामुळे कुठेतरी पावसाने उघडीप दिली पाहिजे असं बळीराजाचं म्हणणं आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी पुन्हा एकदा संततधार पाऊस जो आहे तो सकाळपासून जो आहे तो अमरावती शहरामध्ये पुन्हा एकदा सुरू झालेला आहे। अनेक भागामध्ये जर आपण पाहिलं तर गणेश विसर्जन देखील सुरू झालेलं आहे। आज जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं आणि किंवा मग घरगुती बाप्पाचं जे आहे ते गणपतीचं विसर्जन होणार आहे। त्यामुळे या पावसामुळे जे आहे ते बाप्पाच्या विसर्जनामध्ये कुठेतरी विघ्न येत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील लुमा, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।